पडल. पळून गेला लगेच फास्ट. होय विरू, कोण आलं रे? विरूचा जय मामा आलाय म्हणून बघा, विरू लगेच पळत गेला. हाय हॅलो नमस्ते, वेलकम टू केएनबी फॅमिली. तर सकाळ सकाळ बघा झाली आणि आम्ही चाललो आईकडे, कारण की आमचा आज गॅस संपला आहे. बुक केलं पण अजून आला नाहीये. आणि सो मला चहा प्यायचा आहे, विरूला दूध प्यायचं आहे, म्हणून आम्ही चाललोय आईकडे. आणि बेचारा विरूला आमच्या बघा पायाला इतकं लागलंय, बेचारा पडला होता आणि त्याचं दुखतंय असतो, त्यामुळे आज तो स्कूलला गेला नाहीये. त्याचं म्हणणं होतं की माझा पाय दुखतोय आणि मी काही आज स्कूलला जाणार नाही. सो बघा आता किती बसलाय, तो नर्वस झालाय बेचारा. आज त्याचा बिलकुलही कशातही मूड नाहीये. आणि बघा कसं बघतोय. काय झालं बाळा, दुखतंय तुला? दुखतंय? तिथं पण लागलंय मग? थोडं आहे फक्त थोडं आहे, इकडे जास्त लागलंय. अच्छा, दुखायला लागलंय? आमच्या बाळाचं दुखायला लागलंय. सो आता तो चालला आईकडे. चला रुद्राला भेटायला जायचंय ना? जायचं का रुद्राला भेटायला? असं कसं? चालेल, चला जाऊया आपण आईकडे. काय इकडे इकडे डोळे? असे काय असतात डोळे? इकडे इकडे करायचे डोळे? होतात का? होतात. तुझे पण होत आहेत. ओके. हा, आमचे दोघं आईकडे आलोय आणि चिन्मीन बघा. काय झालं रुदू? काय झालं बाबू? काय झालं ग लाडूला? त्याला हात लावलेला आवडत नाही विरू, हात नको लावू त्याला, तस त्याला खेळू दे. हा घे घे. काय झालं ग बाबूला? माझ्या बाबुडीला काय झालं? हो दादू घेतोय. दादू नको घेऊ बाळा, नको घेऊ, त्याला आवडत नाही. ये इकडे माझ्याकडे ये. चला झालंय आता, छान झालंय दूध तुझं. म्हणजे सर्दी झाली म्हणजे कमीला, सर्दी झाली कमी. हे बघ आत्तानी मोबाईल लावलाय. सो आमचं पिलू, आमच्या बाबूला सर्दी झाले, खूप सर्दी झाली ना. करा भजन, भजन करा भजन. बिस्किट बिस्किट दे बेटा. बिस्किटच आहे मला. बोल बोल की रे. हाय.
सासूचा शालू आणि सासऱ्याचा पट्टा लांब करतोय. लडगा सॉंग करतोय. जागा माहिती नाही चांगलं वाजा त्याच्यात घालले वाटले शंगलाला टना टना फटाना फटाना शंगलाला कुठे चला हा टना टना. डान्स करा. तर आमचा अशा पद्धतीने छान असा डान्स झालेला आहे. जेवण जेवत होता पण त्याला ना दादा डान्स करतोय म्हणून त्याला माझ्यासोबत डान्स करायचं होतं. उचलून घेतलं आणि आता असा टुनुक टुनुक केल्यावर तेव्हा शांत बसलाय. एवढी आजकालची हत्ती मुलं आहेत. शेंगदाणा बनला तर काय संडे को नाही म्हणायचं संदेश आते हे. किरण बघितलीस कसं नाच आली देऊ. माझं छोटं बाळ आता काय करावं. याला आता छान असं टोपी घालायची होती. हे बघा स्वतःच घातली हाताने, स्वतःच्या हाताने घातली टोपी. बाळा तुला आवडते टोपी? छोट कुकुलं बाळ बघितलं का माझं म्हणजे लहान लेकरांचं बघून हे असे मोठे लेकर अशा करत असतात. सो किती फनी वाटतं ना. लहानपणीची इच्छा त्याला असं वाटलं असेल मी घातलंय का नाही आणि आता घालतोय. काय सोन्या तो अगं माझी बॉबी हा टिक्का पण लावलाय. गुड गुड. कोणी लावला रे? आईनी. अच्छा छोटं बाळ बनलंय माझं. तर आज मी छान असा एक व्हिडिओ शूट केला. सो मी छान अशी साडी जी आहे ना मस्तपैकी मिशोवरून ऑर्डर केलेली आहे आणि इतकी सुंदर साडी आली आहे काय सांगू तुम्हाला. साडीचं फॅब्रिक बघा छान असं ही बॉर्डर जी आहे ना पूर्ण अशी कटआउट मध्ये दिलेली आहे आणि साडीचं मेन अट्रॅक्शन म्हणजे ना साडीचं ब्लाऊज बघू शकता. इतकं छान आणि इतकं असं भरलेलं आहे ना आणि इतकं सुंदर दिसत आहे. साडी खूपच छान आहे. प्राइसच्या मानाने तर साडी खरंच बेस्ट आहे आणि साडीचा छान असा रेड कलर आहे. पूर्ण साडी अशी भरलेली आहे आणि साडीचा ब्लाऊज सुद्धा खूप 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 छान आहे. सो मी तुम्हाला पूर्ण साडीचा फोटो जो आहे तो साईडला छान असा शेअर करते. लबाड लांडगा ढोंग करतोय उगाच काय हे सॉंग करत. सकाळ झाली आणि संध्याकाळचा मस्तपैकी चहा चालू आहे आमचा संध्याकाळचा 6चा. आणि हे चिल्ले पेले बघा अजून उठून झोपले होते. आता दोघंही उठलेत आणि दोघं पण रेडी झालेत बघा. आता बसलेत आणि परत आता ह्यांचं गाणं चालू झालंय आणि हे इकडे एक बसले आणि हे इकडे मांडीवर बसले माझं कुकुलं बाळ. संध्याकाळ झाली होती तर म्हटलं विरूला चल घरी जाऊया. घरी आलो मस्त देवाला दिवा वगैरे लावला आणि म्हटलं दारामध्ये सुद्धा धूपबत्ती वगैरे लावूया जेणेकरून काय होतं ना मस्त फ्रेशनेस राहतो सगळीकडे. छान असं पॉझिटिव्ह वातावरण होतं. सो घरी असले ना की संध्याकाळचं दिवाबत्ती वगैरे केलं ना माझ्या मनाला सुद्धा खूप छान असं वाटतं. आणि दुपारीच गॅस आला होता सो
गॅस सिलेंडरवाला आला तेव्हा मी घरी येऊन एकदा सिलेंडर घेतला आणि परत आईकडे गेले होते. आणि विरांश आणि रुद्र झोपला होता. सो तेव्हा जे आहेत ना माझी कामं करून झाली. आणि स्पेशली जो साडीचा व्हिडिओ बघितलात तुम्ही, ती साडीचा व्हिडिओसुद्धा शूट केला होता मी. तर अशा पद्धतीने जो आहे ना आजचा माझा सुट्टीचा दिवस जो आहे ना खूप छान असा गेला. तर इकडून आईकडून येताना ना रस्त्यामधून भाजीवाली बसते तिथे. तर सो तिथून भाजी जी आहे ती घेतली. मस्त फ्रेश फ्रेश भाजी होती. भेंडी तर इतकी छान होती ना. तर म्हटलं आवळेसुद्धा घेतले होते. चला म्हटलं डेली जे आहे ना थोडंसं आवळेचं ज्यूस वगैरे पिऊया, कारण की केस वगैरे खूप गळायला लागलेत. सो थोडं केसांना सुद्धा छान असं पोषण मिळेल. आणि मस्त टॉमॅटो, भेंडी आणि आवळे घेऊन आले होते. आणि भेंडी बघून असं वाटत होतं की आज जी आहे ना भेंडीचीच भाजी करावी. पहिले देवाला दिवा लावला होता. सो म्हटलं चला तुळशीला वगैरे जे आहे छान असं दिवा लावून घ्यावा. नंतर जे आहे ना पटापट जेवणाची तयारी करून घेऊया. आणि विरांश जो आहे ना खाली खेळत होता. गाड्या पार्किंगमध्ये सगळे मुलं खेळतात ह्या टायमाला संध्याकाळी. मोस्टली ना म्हणजे संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत सगळे मुलं जे आहेत छोटी छोटी मोठी सगळी खेळत असतात ग्राउंडमध्ये. तर त्याचं पण असं असतं की मी पण जाणार मम्मा. सो हल्ली आता तो जायला लागलाय, पण आम्ही थोडं लक्ष देत असतो. कारण की आजकाल सांगता येत ना लहान मुलांना एकट्यानं सोडणं खूप धोकादायक झालेलं आहे. आजकाल इतक्या केसेस वगैरे आपल्याला ऐकायला येतात की इतकी मुलं गायब झाली, इतकी मुलं गायब झाली. सो मला तर इतकी भीती वाटत असते ना. सो मी त्याला एकटं कुठेच सोडत नाही. आणि खाली जरी गेलं ना त्याला 2-2 मिनिटाला सांगत असते वरती येत जा वगैरे. आणि मुद्दाम मी त्याला वॉटर बॉटल खाली देत नाही, तो पाणी प्यायला घरी यावा म्हणून. आणि नंतर बघा तिचं मस्तपैकी डान्स चालू झालेला आहे. एकाच हाताने करायचं असतंय. त्यानंतर बघा इथे विरांचं जेवण वगैरे झालं. मस्त त्याला जेवण वगैरे चारलं. आणि म्हटलं चला आता थोडा होमवर्क करूया. तर त्याचं होतं की मला मम्मा थोडंसं खेळायचं आहे. सो त्याला जे आहे ना मस्त पोलिसांचे कपडे घालून जे आहे ना छान असं डान्स करायचा होता. तो कशामुळे जे आहे ना तुम्हाला वेळेच्या शेवटला मी सांगतेच, कारण की त्याला आहे कसं मम्मा मारते म्हणून मम्माला चॉकलेट देत नाही विरू. मम्मा रडते आता. सॉरी बेटा, मी नाही मारत तुला. दे. हा आता मस्ती केल्यावर मी मारते माहितीये का तुला. नाही एक पप्पाला देणार आहे. बघा छान असे ऍपल लिपी चॉकलेट आणलेले आहेत. हे लहानपणी तुम्ही सुद्धा खाल्ले असतील ना चॉकलेट. मला तर खूप आवडतो हा चॉकलेट. आता मस्तपैकी रात्रीचं जेवण झालेलं आहे. आज होती सुट्टी. सो सुट्टी अशा पद्धतीने दिवसभर मस्त एन्जॉय झालेली आहे. आईकडे होतो, संध्याकाळी घरी आलो. मस्त वरण भात बनवलं होतं आज स्पेशल. आणि आज काही वेगळं काही बनवलं नाही. आणि मस्त सुकी अशी छान भेंडीची भाजी, मसाला भाजी बनवली होती ड्रायवाली. मस्त झाली होती एकदम तोंडी लावायला. सो अशा पद्धतीने आजचं जेवण जे आहे रात्रीचं डिनर आमचं झालेलं आहे. आणि आता बघा विरानी इकडे पोलीसचा ड्रेस घातलाय. त्याला आम्ही बॉर्डर मूवी बघून आलो होतो ना, तेव्हापासून त्याला वेड लागलं होतं की त्याला संदेश आते हे ह्या गाण्यावरती त्याला डान्स करायचा होता. सो त्याचे पप्पा म्हटले की चला त्याच्याकडे पोलीसचा ड्रेस आहे सो त्याला घालूया, म्हणजे तो आवडीने अजून छान असं करेल. आणि त्याने मस्तपैकी डान्स वगैरे केला आहे. त्याचं सुद्धा मी रील शेअर केलेलं आहे, ते सुद्धा नक्की चेकआउट करा. सो बघा आता मस्तपैकी बसला आहे तो. आणि पप्पांनी झेंडा आणून दिलाय त्याला. हे बघा नन्ना मुन्ना राही देश के शिपाई हो, त्याच्यासाठी स्पेशल असं झेंडा जो आहे तो घेऊन आलेले आहेत. तर अशा पद्धतीने आजचा दिवस जो आहे तो खूप छान असा गेलेला आहे. भेटूया अशा छान छान नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.